भूताचा बोमन, मारा बोमन, बोमन, कितना बरस થઈ ગયા? बोमन, बात करो ने, बोमन बात करो मुझसे, बात करो ने बोमन। કેટલા વાગ્યા? અરે બાપ રે, 9 વાગ્યા. गधेड़ा प्लॅनचेट. ट्राय अगेन, ट्राय अगेन, ट्राय. पण सक्सेस कधीच मिळाली नाही. बोमनने कधीच कॉन्टॅक्ट केले नाही. खाली स्वप्नामध्येच कॉन्टॅक्ट केला. जीवता होता तेव्हा शिरीन शिरीन करता माझ्या मागं पुढे नाचायचा. पर मेल्यावर पुरी भोली गयो. कितली वार प्लॅनचेट केला, पण हू हार नाही खाणार. 100 वार ट्राय करणार. कवा तू सक्सेस होणारच. यस, आय एम शुअर. डोकं दुखतंय तुझं? माझ्यामुळे नाही. हँगओव्हर झालाय तुला, हँगओव्हर. रात्री पार्टी दारू पी प्यायल्यावर दुसरं काय होणार रे? Will you just shut up? गप्पा बसू मी का? तुझी ही थेरं उघड्या डोळ्यांनी बघत राहू? गधेड्या लोक शाला शवारे शवारे फाईट करायचे. आजकाल बघते मी, तुझं लक्ष नाहीये माझ्याकडे अजिबात. तर काय लक्ष द्यायचं तुझ्याकडे? अरे माझ्या तब्येतीची वाट लागली आहे पार. डोळ्यापुढे सतत अंधारी येत असते. सतत डोकं दुखत असतं माझं. गरगरल्यासारखं होतं. अगं मग डॉक्टर मेलेत का सगळे? Why don't you go and see some doctor, please? डॉक्टर ते काय करणार आहे? हे सगळे आजार मला तुझ्यामुळे होत आहेत. हायपरटेन्शन, मायग्रेन. You are just hypochondriac. हायपोकॉन्ड्रियाक? हो, नाहीतर काय? सगळी दुसरी ना काल्पनिक आहेत, काल्पनिक. इमॅजिनरी. तुझ्या प्रकृतीला काही धाड भरलेली नाहीये. वेळ जात नाही ना म्हणून ही थेरं सुचतात तुला. एम्प्टी माइंड डेव्हिल्स वर्कशॉप. एम्प्टी माइंड? अरे कोणासोबत वेळ घालवायचा मी? सांग ना.
दिवस रात्र नुसता दारू पीत हिंडत असतोस, पार्ट्या करत असतोस, दिवसभर घरात झोपा काढत असतोस, घोरात पडलेला असतोस. कोणासोबत वेळ काढायचा मी सांग ना. लग्नापूर्वी किती स्वप्न बघितली होती मी, किती स्वप्न दाखवली होतीस तू सुद्धा. किती प्रेमाने वागायचास रे माझ्याशी. आता फार बदललायस तू. का लग्न केलंस माझ्याशी? माझ्या पैशांसाठी लग्न केलं. ललिता, माइंड युअर टंग. असले भलते चलते आरोप करू नकोस माझ्यावर. तू अशी लग्न केलं ना, हे भाग्य समज तुझं. भाग्य? बदफैली दारुडा नवरा मिळालाय हे माझं भाग्य? वा. अरे माझ्या नातेवाईकांपासून, माझ्या मित्रमैत्रिणींपासून एवढ्या लांब खंडाळ्याला आणून ठेवलंयस मला. कोणाबरोबर वेळ घालवायचा मी सांग ना. रात्रंदिवस या भिंतींची गप्पा मारत असते मी. काय भाग्य आहे माझं. वा. का तुझी ती क्रॅक पारशीण मैत्रीण आहे ना, हा, शिरीन बाटलीवाला आहे ना. नवऱ्याची जागा मैत्रीण भरून काढू शकत नाही. मग एखादा मित्र बघायचा ना, यार. हो, तेच करणार आहे मी आता. बघ तू. आरशात चेहरा पाहिलंस का तुझा? ड्रिंक दिस. आ युनानी सिरपची. तुझ्या डोका दुखणं थांबल. थँक्यू शिरीन. अरे पण तुम्ही लोक रोज रोज अशा का झगडते? हजबंड वाईफ न कशं प्रेमानं राहा. एक शाल बी नाही झाला तुमच्या शादीला. माझी आणि बोमनची शादी झाली ना, तेव्हा सुरू मध्ये खूप प्रेम करायचा माझ्यावर. सारखं शिरीन शिरीन करायचा. खूप प्रेम करायचा, पण दाखवायचं नाही कधी. बघू याद आवे म्हणून सारखी प्लॅनचेट करते मी. बोमन माझ्याशी वार्ता करेल अशी होप करते, पण बोमन कधीच कॉन्टॅक्ट नाही करते, कवाच नाही भेटते. I miss him so much. शिरीन, you are lucky woman. अगं तू आणि बोमनने एकमेकांवर किती प्रेम केलं. शिरीन तू प्लॅनचेट करायचं कधीही थांबू नकोस. माझी खात्री आहे बोमन तुला नक्की भेटेल. तुझं प्लॅनचेट कधी ना कधी नक्की सक्सेस होईल. I wish मला तुझ्या बोमन सारखा प्रेम करणारा नवरा मिळाला असता ना शिरीन. डोंट वरी ललिता, डोंट वरी. एकदा का तुला चाइल्ड झाला ना की सगळं बरोबर होईल बघ. चाइल्ड व्हायला नवरा बायको मध्ये काहीतरी घडावं लागतं ना. You don't mean? लग्नानंतरचे 1-2 महिने सोडले ना तर आम्ही फक्त आता नावालाच नवरा बायको. व्हॉट? अरे पण तू हे शब्द कशा टॉलरेट करते? आणि केयूर बी अशाच कशा राहू शकते? आय मीन विदाउट टचिंग यू. केयूर तो बरा राहील असा. अगं रात्र रात्र गायब असतो तो काय उगाच का? ढीकभर मैत्रिणी असतील गावात, आहे ना, हे सगळं असंच चालू ठेवायचं. घर सांभाळायचं, स्वयंपाक करायचा, दुसरं काय आहे माझ्या नशिबात? हे तू एक काम करणे, ते कुकिंग साठी एक कुक ठेव नाही का आम्हाला? हा, तेवढंच रिलीफ मिळेल तुला. कुक ठेवला होता ना, पण त्याने बनवलेला स्वयंपाक केयूरला आवडायचा नाही, काढून टाकलं कुकला. केयूरचे चोचले माहिती आहेत ना तुला? चायनीज पाहिजे, कॉन्टिनेंटल पाहिजे, कोण बनवून देणार ह्याला? अरे ते तर तशा भी मिळेल. ते एम्प्लॉयमेंट एजन्सीला एक फोन करणे, त्यांच्याकडे लई पोरपोरी असते. हा, यंग. हा खरंच
असं करायला काही हरकत नाही नाही. मी करते एम्प्लॉयमेंट एजन्सीला फोन, म्हणजे मलाही तेवढा आराम. थँक्यू शिरीन. हॅलो मॅम. हॅलो, मी तन्वी टिपणी एम्प्लॉयमेंट एजन्सीमधून आली आहे. ओह, या नाही या प्लीज. तुमच्याकडे बघून असं वाटत नाही की तुम्ही कुक आहात. मॅम, मी नुकताच दादरच्या इन्स्टिट्यूटमधून कॅटरिंगचा डिप्लोमा केला आहे. गुड. काय काय बनवता येतं? मी तन्वी. काय काय बनवता येतं तुम्हाला? ऑल काइंड ऑफ फूड मॅम. इंडियन, मोगलाई, चायनीज, कॉन्टिनेंटल, थाय फूड. ओके ओके ओके, दॅट्स ऑल. तुमची सॅलरी किती? मॅम, तुम्ही आधी माझं काम बघा, मग सॅलरी ठरवा. ओके. या तुम्ही उद्यापासून. थँक्स मॅम. थँक्यू सो मच. मॅम, तुमच्या घरी अजून किती जण, म्हणजे किती जणांचं कुकिंग करावं लागेल? आम्ही दोघंच असतो, मी आणि माझे मिस्टर. ओके. ओह ओह, दिस हेडेक. ओह नो. काय झालं मॅम? बरं नाही वाटत आहे का तुम्हाला? काय होत नाहीये ते विचारा. हेडेक, हायपरटेन्शन, मायग्रेन, मध्येच कधीतरी सांधे दुखतात. चालायचंच. एनिवे, निघा तुम्ही. वन्स अगेन थँक्स मॅम. ओके. वन सेकंड. तुम्ही उद्यापासून कामाला येताना, आय मीन, वेअर सम डिसेंट क्लोथ्स. शुअर. दारूचा वास? तो तर माझ्या ओळखीचा आहे. हा कुठला तरी वेगळाच वास आहे. लेडीज परफ्यूम? काय करते ललिता? दिस इज माय ओन परफ्यूम. हो, आजकाल तू लेडीज परफ्यूम वापरायला लागलायस? कधीपासून? ललिता प्लीज. आणि हल्ली लिपस्टिक सुद्धा वापरतोस वाटतं. ललिता, शट अप. लाज नाही वाटत? बाहेर उकीड हुंगत फिरताना घरात बायकोला टाकून कोणाबरोबर आईश करत फिरत असतोस तू? I don't owe you an explanation, okay? Of course you owe. You owe every explanation. तू माझ्या पैशांवर जगतोस. हे तुझे कपडे, तुझी गाडी, तुझा पैसा, सगळं माझं आहे. माझ्या पैशांवर जगतोस, माझ्या पैशांची दारू पितोस, माझ्या पैशांवर बाहेर आईश करतोस, माझ्या पैशांवर बाहेर चोरी फिरवतोस. यू ब्लडी गोल्ड टिकर. काय? मी गोल्ड टिकर? हा?
स्वाईन, माझ्या पैशांसाठी लग्न केलंस तू. मला कळलाय तुझा डाव. पण आता बस झालं कळलं ना. जा आत्ताच्या आता घराबाहेर निघ. गेट आउट. हो, मी तुझ्या पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं, पण तुला खूप उशिरा कळलं. नाहीतर तुझ्या या ठोबड्याकडे ना कुणी थुंकून सुद्धा बघितलं नसतं. ललिता! ललिता, हे ललिता, 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 हे ललिता, ललिता, ललिता. हे मशरूम सूप आणला होता ललितासाठी. ऐका माझं. वेट ती झोपली. तो काय झाला? मी उठवेन तिला. नाही, ऍक्च्युली शी इज नॉट फिलिंग वेल. आजारी आहे ती. Oh no. मग भेटलाच पाहिजे. नाही, डॉक्टरांनी सांगितलंय की तिला कोणीही भेटू शकत नाही. अरे पण डॉक्टर केव्हा आला होता? कालच. काल? आणि मला कसं नाही माहित? हो, पण तुम्ही आता सगळं बघितलंच पाहिजे का? हा, डॉक्टर काल आले होते आणि त्यांनी सांगितलंय की तिला हे आपलं संसर्गजन्य म्हणजे कॉन्टिजियस डिसीज झालाय हो. आणि प्लीज तिला कोणी भेटू नका. हो. आणि मग
हे शू मी देतो ना. हा हा ले. हो या आता. समथिंग स्मेल्स फिशी. कुछ तो गड़बड़ छे. केयूर तू लपवतेस काहीतरी. असं भूत पाहिल्यासारखं काय बघतोयस? तन्वी तू. येस, तन्वी. द गोस्ट फ्रॉम युअर पास्ट. तन्वी पण तू इथे कशी आणि माझा पत्ता कोणी दिला तुला? सांगते, आधी आत तर येऊ दे. हो बायको कुठे आहे तुझी? हा तिने मला इथे कामाला ठेवलंय. ललिताने कधी? काल. आणि तेव्हाच मला कळलं काय? की 1 वर्षापूर्वी मला सोडून तू कुणाशी लग्न केलं. आणि हे ललिताने सांगितलं तुला? या फोटोने सांगितलं. केवळ दुनिया गोल आहे. ज्या वेळेस तुझा ठाव ठिकाणा लागला ना, त्याच वेळेस मी ठरवलं की या घरात काहीही करून प्रवेश मिळवायचाच. केवळ तू मला सोडून ललितामध्ये काय बघितलंस? शी इज सो सिम्पल. वयानेही मोठी वाटते तुझ्यापेक्षा. हे सगळं पैशासाठी केलंस ना? एनिवेज, आता तू मला भेटलायस. आता नाही निसटू द्यायची मी तुला. नाही तन्वी, माझं लग्न झालंय आता. आय एम मॅरिड नाव. मार्ग प्रत्येक प्रॉब्लेम्स मधून असतात. तुझी बायको कुठे आहे? मला काम समजून घ्यायचं. ती बेडरूम मध्ये झोपली आहे. आजारी आहे. ओके, मी तिकडेच जाऊन बोलते तिच्याशी. नाही नको. नको. ती खूप जास्त आजारी आहे. तिला संसर्गजन्य आजार झालाय आणि डॉक्टरांनी सांगितलंय की कोणालाही भेटू देऊ नका. फक्त मला अलाव केलंय. हो, काल तशी मला ती आजारी वाटत होती, पण असं एकाएकी. हा असे अधूनमधून तिला अटॅक्स येतात आणि यावेळी थोडी जास्त सिरियस. ओके. आणि तन्वी, मला असं वाटतंय की तूही इथे काम करू नयेस. नो केऊर, खरं तर आता तुला माझी गरज आहे. वेल ठीक आहे, तू कर तुझं काम. मी ललिताला सांगतो की तू आलेस. ओके.
तन्वी, आणि इकडे मी नेतो. आता कसं वाटतंय डिअर? नाही, अजून बरं वाटत नाही. डोंट वरी, डॉक्टरांनी सांगितलंय तू लवकरात लवकर बरी होशील. हे घे. त्याआधी हे गरमागरम सूप घे. नको, काही नको. हा? नको कसं? अंगात शक्ती यायला नको? घे, हे गरमागरम सूप पी. नको. काय? घे लवकरात लवकर. चल घे लवकर. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. आणखीन काही नको? ठीक आहे, चालेल. तू आराम कर, मी थोडा वेळ इथेच बसतो. Oh my God! तो भूत? हो, मीच. पण केव्हा? कधी? शरी, केविनने खून केलाय माझा. विश्वास बसत नाही का? घाबरू नकोस, मी तुला काही करणार नाही श्री. मला बदला घ्यायचा आहे आणि त्यात मला तुझी मदत हवी आहे. माझी मदत? हो, ऐक. Oh my God! It's horrible, Lalita. Don't worry. You're my friend, Lalita. You're my friend. In life and in death. मी करेल तुझी हेल्प. थँक यू श्री. थँक यू. लीव मी. अरे तू लीव मी अलोन. बायको आहे ना तुला, जा ना तिच्याकडे. काय उपयोग? शी इज युजलेस. अच्छा, म्हणजे लग्न केलंस तिच्याशी आणि मी कशाला हवी आहे? रोमांससाठी? तन्वी, बिलीव्ह मी, आय स्टिल लव्ह यू. मीच मूर्खपणा केला त्या ललिताशी लग्न करून. मग एक काम कर, सोड तिला, डिवोर्स दे आणि माझ्याशी लग्न कर. नाही, ते तेवढं सोपं नाहीये तन्वी. आणि ललिता मला सहजासहजी डिवोर्स नाही देणार. काय बुद्धी झाली होती मला, आणि
त्या ललिताशी लग्न केलं. तन्वी, पण आता मला माझी चूक कळली. तन्वी, आय एम सॉरी. डोंट वरी, सगळं ठीक होईल. तुम्ही इथे आत कशा आलात? ठीक आहे, काय काम होतं? ते ललितासाठी जॅम. नाही, जाम वगैरे तिला चालत नाही. तुम्ही निघा. ओके, खूप दिवस झाला, तिला भेटून येते. नाही, तुम्हाला मागेच सांगितलं ना मी की तिला भेटता येणार नाही म्हणून. हा, वाय डोंट यू अंडरस्टँड नाउ? तुम्हाला इन्फेक्शन होईल हो. आय डोंट केअर अबाउट एनी इन्फेक्शन. जाऊ दे मला. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? हा, ओल्ड हॅग. व्हॉट? तू मला ओल्ड हॅग म्हणतोस? हो, हाऊ इन्सल्टिंग. गेट लॉस्ट. खूप झाला, निघा. चला निघा. सगळा साला गुंता होऊन बसलाय. तन्वीला विश्वासात घेऊन ललिता मेल्याचं सांगावं लागणार. यस, फक्त एकच अडचण आहे. त्या पार्शिणीची. आधी तिला मार्गातून हटवायला हवं. तिचा काटा काढायलाच हवा, लगेच. मी तुला आधीच बजावलं होतं की आत जायचं नाही म्हणून. कालीच इथे, हा? नागो, पुन्हा असं करशील तर तो गेम हो, तो तुमचा खून करायला. तुम्हाला मारायला? But why? कारण मला ओळखणारी आता तूच आहेस. आणि केयूरचा तन्वी त्याची बायको आहे असं दाखवून माझी सगळी प्रॉपर्टी आणि बँक बॅलन्स हडप करण्याचा प्लॅन. ह्या प्लॅनमधला सगळ्यात मोठा अडथळा आता तूच आहे. आता वेळ घालवू नकोस. केवळ हे असं किती दिवस चालणार आहे दपून छपून? त्याला काय इलाज आहे? ललिता असताना आणखी काय करणार आपण? तू माझ्याशी लग्न का करत नाहीयेस? अगं, करीन ना, नक्की कर. तर कधी? ललिता मेल्यावर.
हां. केऊर, हं. तू काय म्हणाला होतास माहितीये? कशाबद्दल? आपल्या लग्नाबद्दल. तू म्हणाला होतास की ललिता मेल्याशिवाय आपलं लग्न होऊ शकत नाही. काय झालं केऊर? बरं नाही वाटत आहे का? काय नाही, थोडंसं गरगरतंय बस. तू म्हणाला होतास ललिता मेल्याशिवाय आपलं लग्न होऊ शकत नाही. आता आपल्याला जास्त वेळ वाट नाही पाहावी लागणार. म्हणजे ललिता आता खूप थोड्या वेळाची सोबतीये. काय? मी तिच्या सूपमध्ये जालिम विष कालवलंय, बागेतलं इन्सेक्टिसाइड. You killed him. You killed him.